या स्वरांची सोबत कधी न संपणारी आहे. आशाताईंचं केवळ पार्थिव गेले, मात्र आवाजाच्या रूपातून त्या निश्चितच सदैव आपल्या बरोबर राहतील. नायिका चित्रपटसृष्टीतली कितीही वयाची असली तरी आशाताईंचा आवाज या नायिकेसाठी अगदी उत्तम सरसपणे जायचा, तिला शोभायचा. त्यासाठी त्यांनी खरं तर आशाताईंनी त्यांच्या आवाजात असलेल्या खट्याळपणाचा अनेकदा उपयोग केलेला आपण पाहिलं. जसं की अगदी उर्मिला मातोंडकरचं बेदरकारपणे तिचं नृत्य असलेलं तन्हा तन्हा अशा प्रकारचं गाणं असू देत. त्यावेळी खरं तर आशाताई 62 वर्षांच्या होत्या, मात्र त्यांच्या आवाजातली जी नजाकता होती ती 21 वर्षाच्या मनासारखी प्रफुल्लित करणारी अशी होती. तर असं सांगितलं जातं की मधुबालासारखी एक मच्युअर्ड प्रगल्भ अशी अभिनेत्री, तिच्यासाठी आशाताईंनी त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी आवाज दिला होता. आणि त्यावेळी आई ये मेहरबान हे त्यांनी गाणं गायलेलं होतं. त्यातली मादकता आणि त्यांच्या वयाच्या 60 नंतर सुद्धा त्यांच्या गळ्यातून उर्मिलासाठी व्यक्त झालेली थिरकती अशी बेफिकिरी, अक्षरशः अविश्वसनीय असा हा सगळा त्यांच्या आवाजाची एक रेंज होती असं आपण म्हणूया. तर लगानमधलं आपल्या सर्वांना आठवत असेल अशा त्यांच्या आवाजातलं राधा कैसी न जले हे गाणं जेव्हा आशाताईंनी गायलं होतं, ग्रेसी सिंग अभिनेत्री होती. 67 वर्षांच्या आशाताई होत्या आणि 21 वर्षांची त्यावेळी ग्रेसी सिंग होती. मात्र आपल्या वयाचा कुठलाही फरक न जाणवू देता त्यांच्या आवाजातून, त्या आवाजातली तरुणाई त्या गाण्यामधून व्यक्त होत होती. तशा प्रकारे त्यांच्या आवाजाशी किती अभिनेत्रींनी अशा प्रकारे समन्वयता साधली असेल आणि आशाताईंनी त्या अभिनेत्रीच्या वयाशी कशा प्रकारे समन्वयता साधली असेल हे अगदी डोळ्यासमोर उभं राहते. त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांमधून हे आपल्याला नेहमी जाणवत राहील. आशाताईंनी गायलेली किशोरजींबरोबरची असू देत किंवा रफीजींबरोबर असू देत, मराठीमध्ये सुधीर फडके, पंडित हृदयनाथ मंगेशकर, वसंत देसाई, विश्वनाथ मोरे, राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनातल्या कितीतरी गाणी ही सदैव सदा सर्वकाळ ही टवटवीत राहणारी आहेत आणि म्हणूनच ही गाणी सदैव आपल्या स्मरणामध्ये राहतील. प्रत्येक गायकाच्या आवाजाची एक नजाकता असते आणि हीच नजाकत ही आशा भोसले यांच्या आवाजाची एक वेगळीच होती. आपण पाहतो या दोन दृश्यांमध्ये सध्या एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रसाद लाड, ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होणारे शिवाजी पार्क इथं या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आशा भोसले यांचा अंतिम यात्रेचा हा सजवलेला रथ आता ॲनी बेझंट रोडवरून पुढे सरकत काही वेळामध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचणार. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अभिनेता विवेक ओबरॉय, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. अजरामर आशा भोसले अशा प्रकारे